जर श्री स्वामी समर्थ आणि भगवान श्रीकृष्ण आजच्या कलियुगाच्या काळात भेटले असते तर त्यांनी आपल्याला जीवनाबद्दल काय सांगितले असते? हा संवाद तुमचे आयुष्य बदलू शकेल. एका शांत रात्री चांदण्याच्या प्रकाशात नदी किनारी एक दिव्य भेट घडली. एकीकडे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरीकडे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. दोघेही मानवजातीच्या भविष्याबद्दल बोलत होते. श्रीकृष्ण म्हणाले, स्वामी, या कलियुगात माणूस खूप धावत आहे पण त्याला शांती मिळत नाही. त्यावर स्वामी म्हणाले, कृष्णा, कारण माणूस सुख बाहेर शोधतोय पण सुख तर त्याच्या मनातच आहे. श्रीकृष्ण म्हणाले, लोकांना वाटतं पैसा म्हणजे सुख आहे. त्यावर स्वामी हसत हसत म्हणाले, पैसा आवश्यक आहे पण पैसा शांती विकत घेऊ शकत नाही. आज माणसाकडे पैसा आहे पण वेळ नाही, प्रेम नाही आणि समाधान नाही. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, मग खरे आयुष्य कसे जगावे स्वामी? स्वामी म्हणाले, 3 गोष्टी लक्षात ठेवा. देवावर विश्वास ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि इतरांना मदत करत राहा. हीच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, लोक संकटात पडले की देवावर रागावतात, मंदिरात येऊन देवाशी भांडतात, खूप भांडतात. त्यावर स्वामी म्हणाले, संकट म्हणजे शिक्षा नाही तर ते माणसाला मजबूत बनवण्यासाठी असलेली परीक्षा आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, लोक नेहमी विचारतात, देव आमची प्रार्थना ऐकतो का? त्यावर स्वामी म्हणाले, देव प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो पण तो आपल्याला जे हवं आहे ते नाही तर जे योग्य आहे ते देतो. त्या दिवशी भक्ताला समजलं, सुख बाहेर नाही, ते आपल्या विश्वासात आहे, आपल्या अंतर्मनात आहे. स्वामींचा शेवटचा मेसेज आपल्या सर्वांसाठी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि श्रीकृष्णांचा संदेश आपल्यासाठी हा आहे की जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि जय श्री कृष्ण. धन्यवाद.